हुलाला हुलाला पार्टी होणार 31 दिसंबर की ले मोटी समा भी जा रहे इसको होटल में छोड़ते उधर ये शेवचुडा दोन बैल तोडायचे कस कांदा टमाटा मिरची कोथिंबीर सगळं टाकायचं ह्या मुलांना हे तुमच्याकडे काय आहे हुलाला हुलाला पार्टी होणार 31 दिसंबर की ले मोठी साला आज जातोय आपण हायस्कूलला आज आपल्या हायस्कूलमध्ये आहे खाऊ गल्ली तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजची 31 डिसेंबरची पार्टी खूप आगळी वेगळी होणार आहे जे की आजपर्यंत कोणी पण सेलिब्रेट नाही केली तर तुम्ही बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की बघा नक्की म्हणजे नक्की बघा मित्रांनो हुलाला हुलाला 31 डिसेंबरची पार्टी होणार लय मोठी साला तर मित्रांनो आज जातोय आपण आपल्या जिंती येथे असणाऱ्या हायस्कूलमध्ये आजची पार्टी आपली खूप आगळी वेगळी होणार आहे जी की आज शाळेमध्ये जी मुलं आहेत त्यांनी जे आज खाऊ गल्ली मांडली त्यावर आपण व्हिडिओ काढतोय तर आजचा 31 डिसेंबरचा जो इयर एंडिंग आहे तो आपण खूप वेगळ्या प्रकारे करतोय तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर आता आपण निघतोय हायस्कूलकडे जास्तीत जास्त 5 मिनिटाच्या अंतरावर आपलं हायस्कूल आहे तर चला तर आता निघूया जिंतीमधला आरबी फोटोग्राफर आहे आजच्या पार्टी सगळं नियोजन ह्याच्याकडे सगळा खर्च काय असेल ते सगळे ह्यांनी करायचं आहे तर आता काय ऑर्डर झाले ह्याच्याकडे पण पैसा विसा भरपूर आहे बघा हे झालं रडगाणं चालू इथूनच हे बोलतोय आला तेवढा पैसा इथंच आजच सगळा घालवला हे मागं बसलाय तो ऋतिक देशमाने ह्याचं पण हॉटेल आहे बघू आज काय करतात भाऊ तो आता प्लान मध्ये थोड़े चेंजेस होने का इसके महतारे ने इसको वर्डे थोड़ा तो अभी इसको हम घर को छोड़ने के लिए जा रहे हैं अभी इसके होटल पे थमने को कौन नहीं है तो इसलिए हम अभी जा रहे हैं इसको होटल में छोड़ते उधर ये शेवचूड़ा खाएगा और हम उधर बिरयानी खाएगा तो अभी ऋतिक कैसा लग रहा है तुमको कैसा लग रहा है भाऊ मुझे बहुत अच्छा लग रहा है अभी अच्छा लग रहा है ये बोल रहा है मेरे अभी पैसे बच गए इसलिए अभी इसको अभी अच्छा लग रहा है देखते हैं अभी हमारा एक आदमी तो कम हो गया इधर से अभी हम ऋतिक को उधर सोड के आए अभी ते तर गेला घरी आता आम्ही चाललो दोघच अजून कोण भेटते का बघा हो आरबी फोटोग्राफर तुम देखो राहो कौन आता है कि देखो जरा 50 किलोमीटर चिकन येत असं की 50 किलोमीटर जाऊ की 200 रुपयाची जात 10,000 इथून रस्ता बंद आहे बंद आहे मित्रांनो 9 वर्षाच्या काळामध्ये इथं भरपूर चेंजेस झाले इथं आता रस्ता पण बंद आहे हे समोर दिसतंय इथं एक बॅनर लावलेला आहे ठेवलेलं आहे शिवराज भोसले हाईस्कूल जिंती हो काच बहुत लोग अभी इधर आ गए रे बाबा इधर से नवा रास्ता हो गया और इधर से हम जा रहे भी 9 वर्षानंतर आल्याच्या नंतर शाळेमध्ये भरपूर चेंजेस बघून भारी वाटतंय समोर बघू शकता तर मित्रांनो ही आमची शाळा पूर्ण 9 वर्षानंतर आम्ही आलेलो आहे ह्या शाळेमध्ये आमचं 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण झालं अगोदर ह्या ठिकाणी असं काही नव्हतं आता जे दिसते शेती वगैरे काय नव्हतं ही आमची पाण्याची टाकी इथं राईस बनवलं जायचा आणि समोरच दिसतंय ते सब स्टेशन आहे ज्यामधून आम्ही 10वीत असताना आम्ही विंडोजमधून बघायचो आणि तिथं स्पार्किंग वगैरे व्हायचं ते आम्हाला दिसायचं तिथूनच आम्हाला समजायचं की आज गावामध्ये लाईट आहे की नाही हे समोर बघू शकता ही आमची शाळा नाव आहे शाळेचं शहाजीराजे उमाजीराव राजे भोसले हायस्कूल जिंती त्या शाळेमध्ये जे पूर्ण झाडं दिसतात ते आम्ही ज्यावेळेस एक 8वी 9वीला होतो त्यावेळेस ही पूर्ण झाडे लावलेली आणि समोर जे मुली बसलेले आहेत तिथं आम्ही एक बदामाचं झाडसुद्धा लावलं होतं आणि हे जे आत्ता इथं झाडं दिसत आहेत तर हे जे पूर्ण पटांगण आहे तिथं पहिले एक बदामाचं झाड होतं आणि समोरच्या साईडला सुद्धा एक बदामाचं झाड होतं आणि हे आमचं 10वीचा वर्ग आहे हा समोरचा आणि हे आमचं प्रशासकीय कार्यालय तर इथं बघू शकता इथं समोरच जे की पहिल्यापासून 2001 पासून ज्या विद्यार्थ्यांचा 10वीमध्ये पहिला नंबर आलेला आहे त्यांची इथं नावंसुद्धा लावलेले हे संपूर्ण आता जे चेंजेस झालेले ते बघून खूप भारी वाटतं आमच्या वेळेस असं काही नव्हतं आणि हे जे समोरचं पत्र्याचं वगैरे केलेलं आहे हे सुद्धा नव्हतं आणि इथं जे होतं पूर्ण डिडवणीची झाडे होते आणि आम्ही ह्या झाडामध्ये खेळायचो लपाछपी वगैरे खेळायचो तर इथं आता कॉम्प्युटरची लॅब झालेली आणि आज खाऊ गल्ली निमित्त इथं संपूर्ण जे दिसतं सगळे स्टुडंट बाहेर आहेत
तिथे समोरच जे आहे इथं समोर दिसतंय ते आमची खाऊ गल्ली आहे, आमचा 6वीचा वर्ग. इथं एक स्टॉल लागलेला आहे, कॉफीचं स्टॉल आहे. आणि समोर जे दिसतंय हे आमचं खेळायचं ग्राउंड होतं. खूप चेंजेस झालेले आहेत आता, फक्त वर्गांची नाव वगैरे चेंजेस झालेले आहेत. आज एस.वी. राजे भोसले हायस्कूलमध्ये जर तुम्ही आला तर इथं सेमी इंग्लिशसुद्धा चालू झालेले. आणि तसं जर बघितलं तर शाळेमध्ये मुलांना पोलीस भरतीचं प्रशिक्षणसुद्धा दिलं जातं. आमच्या वेळेस हे खो खोचं ग्राउंड इथं होतं. आणि हे जे समोर बार्स दिसत आहे हे 2 बार, हे समोरचे बार हे इथं होते. आणि ह्या ठिकाणीसुद्धा एक खो खोचं ग्राउंड होतं. ह्या साईडला जर हे बघितलं तर ह्या साईडला प्रत्येक गाव वाईज मुलं साईडला बसायची. त्या समोर जे दिसतंय इथं कावळवाडी गावची मुलं बसायची. त्यानंतर इथं समोरचं गेलं तर इथं रामवाडीची मुलं असायची. आणि जिंती आणि इतर गावाची मुलं सगळीकडे खेळत असायची. हे बघू शकता इथं आता खाऊ गल्ली लागलेली. तर चला आता आपण खाऊ गल्लीमध्ये विविध पदार्थांचा स्वाद घेऊ. तर आपण खाऊ गल्ली फिरूया. तर हे तुमच्याकडे काय आहे? ह्या मुलींनी मिसळपाव लावलेला आहे, त्यांच्याकडे मिसळपाव मिळतो. ते समोरच इथं वलीबेळ खाताना मुलं दिसत आहेत. तुझं नाव काय रे? तू काय वलीबेळ काय काय तुझ्याकडे? अजून समोसा आहे तिकडे. इथं कोणाचा स्टॉल आहे? ज्ञानबा. चला तर फायनली आपण काय करू, अगोदर संपूर्ण जे स्टॉल्स आहे ते दाखवतो तुम्हाला. त्यानंतर फायनली ज्यावेळेस आपल्याला जो पदार्थ खायचा आहे तिथं आपण ब्लॉग बनवू. रोहित भोसले काय खातोय? एकटा खातोय. हॅलो, बिर्याणी सगळी जी गँग आहे पूर्ण बिर्याणी खाते. आमचा भावाचा मुलगा ह्याने बिर्याणी बनवली. आता इथं जर पाहिलं तर इथं ह्या झाडांसाठी जायला पाण्याची सोय केलेली. इथं एक नळाची टोटी काढलेली समोर दिसते. आणि ह्या मुलींनी इथं मेदूवडा लावलेला. मेदूवडा हे आमचे सर मोरे सर आणि दिवसे सर. तुझी आहे ना आता आता पहिला तब्येत किरकोळ होती. हा आता 8-9 वर्ष झालं. आणि त्यात संपर्कात बी नाही, बघण्यात बी नाही. हो, कुठे आता? पुण्यालाच असतो. काय करतो? बिझनेस अनालिस्ट. कसला? US प्रोसेस. होय. हां, पुण्यातच एक पार्टनरशिप नाही बाई. आपण आता ह्याला असतं सांगोल्याला. तो काय करतो? HR आहे ते. त्याच्यामुळं त्याला पण जास्त नाही यायला होत इकडे. चला आलोच मग. मित्रांनो फायनली आपण ज्यावेळेस तिथं क्लासमध्ये होतो त्यावेळेस आमचे जे सर लोक होते त्यांची गाठ पडली. त्यांना पण भरपूर चेंजेस असे आपल्यामध्ये पाहायला मिळतात. जवळपास आपण 9 वर्षानंतर शाळेत आलेलो आहे. आणि शाळेत आल्याच्या नंतर त्यांना पण एक्साइटमेंट असते की आपण ज्या स्टुडंटला शिकवलं आहे ते आत्ता काय करतात ते पाहण्यासाठी ते पण आपुलकीने विचारतात की आता तुम्ही काय करता काय नाही. तिथं वलेबेळचं स्टॉल आहे. आज जर पाहिलं तर आज सुद्धा जिंतीच्या शाळेमध्ये भरपूर मुलं आहेत. आज सकाळची शाळा घेतलेली आहे मंगळवार असताना पण. आणि 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन म्हणजे मुलांना जवळपास कार्यानुभवाचा आनंद ह्याच्यामध्ये मिळतो की त्यांच्या कलागुणांना वावसुद्धा मिळतो. कदाचित या उपक्रमातून मुलांना त्यांच्या बिझनेस आयडियासुद्धा मिळू शकतात. आज जर बघितलं तर आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये सर्व प्रकारचे म्हणजे की व्हेज नॉनव्हेज सर्व प्रकारचे पदार्थ मुलांनी बनवलेत. काहींनी घरून बनवून आणले तर काही आज इथंच बनवत आहेत. तुमच्याकडे काय रे? कसली बेळ? कसली बेळ? नाव काय तुझं? यश पोटे. या मुलाने ओली बेळ बनवली. तुझं काय दाद्या? काय बनवलं तू? बेळच बनवली. तुम्ही दोघात आहे का कंबाईन मध्ये? कोण कोण? या 4 मुलांनी इथं
ओली भेळचं स्टॉल लावलेलं आहे. यांनी कॅन्डीचं स्टॉल लावला आहे. त्यांच्याकडे चॉकलेट्स आणि लाईक छोटे छोटे कुरकुरे वगैरे मिळत आहेत. नाव काय रे तुमचं? काय म्हणलं? शिवरत्न, किशोर, प्रथमेश आणि सोहम शेलर या चारही मुलांनी इथं कॅन्डीचं स्टोअर लावलेलं आहे. ह्या मुलांचं असं म्हणणं आहे की तुम्ही इथं फक्त बोलू नका, खायला चला. पण फायनली ज्यावेळेस आपण ते पूर्ण शूटिंग वगैरे करेल त्याच्यानंतर आपण खायला जाऊ आणि खाताना सुद्धा चव वगैरे कशी बनवली याचं सुद्धा तुम्हाला सांगतो आणि खाताना सुद्धा व्हिडिओ बनवतो. कारण आज 31st आहे. 31st सेलिब्रेशन हे झालंच पाहिजे. तर मित्रांनो फायनली आपण आता किती जणांनी बिर्याणी स्टॉल लावला? कितीला एक प्लेट आहे? ह्या मुलांकडे बिर्याणीची प्लेट पर प्लेट ही 40 रुपयाला फुल आणि 20 रुपीजला हाफ आहे. वेगवेगळे अनुभव आहे तिथं. तसं जर पाहायचं झालं आज गावामधील पब्लिक इथं येतात आणि आजच्या ह्या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत. आता ही सकाळच आहे, थोड्या वेळाने आणखी भरपूर पब्लिक येईल इथं. हे जे समोर दिसतंय सागर बांधुलकर, हा आमचा क्लासमेट आहे. आज इथं क्लर्कचा जॉब करतो. तर फायनली मित्रांनो आजचं हे पूर्ण शूट झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण व्हिडिओ बनवूया, तो म्हणजे खातानाचा व्हिडिओ बनवू आणि ह्या मुलांनी कशा प्रकारे त्यांचे वेगवेगळे पदार्थ बनवले हे आपण इथं पाहूया. कितीला? 30 रुपये. ह्या मुलांकडं बिर्याणी बघू शकता. सिटीमध्ये सुद्धा एवढी स्वस्त बिर्याणी नाही मिळत. आज इथं आपल्याला 30 रुपयाला हाफ आणि 50 रुपयाला फुल मिळते. आज असं प्रत्येक जेवढे पण आपण स्टॉल आहे तिथं थोडे थोडे बिर्याणी खाणारे आणि बघणारे की प्रत्येक कशी प्रकारे लागते. जी बिर्याणी बनवली तुम्ही जर सिटीमध्ये खात असाल एवढी स्वस्त तर कुठे मिळणारच नाही सिटीमध्ये. परंतु ही जी चव आहे ती सिटीमधल्या हॉटेलमध्ये सुद्धा लागत नाही. अशा प्रकारे ही बिर्याणी बनवली. पैसे कोण द्यायचं? जोवर द्यायची व्लॉग. मुलांनी जर आपल्याला जर बघितलं तर यांना आपल्या चॅनलचं नाव म्हणजे सांगतो. कदाचित आज इथं आपले सबस्क्रायबर सुद्धा वाढतील. मुलांची त्यांचं जे मटेरियल आहे ते विकण्याची जी स्ट्रॅटेजी बघितली तर बिझनेसची स्ट्रॅटेजी, या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही ओरडून जेवढं विकाल म्हणजे जसं की बोललं जातं की जो कोणी त्याचं मटेरियल विकण्यासाठी जास्त म्हणजे ओरडून त्याची जाहिरात करेल त्याचंच मटेरियल फक्त विकलं जातं. तर ह्या मुलांनी ही स्ट्रॅटेजी यूज केली. तर आपण आता बिर्याणीची टेस्ट घेतलेली. आता यानंतर दुसऱ्या स्टॉलला जाऊ आणि दुसरीकडे पण दुसऱ्या पदार्थाची टेस्ट घेऊन बघूया. नाही मला पास. आपण मच्छीच्या स्टॉलला, इथं मुलांनी मच्छी स्टॉल लावला आहे आणि मच्छी स्टॉलवर त्यांनी मच्छी फ्राय सुद्धा बनवलेलं आहे. सगळं मेडी मिक्स होणार आहे. बघू शकतो इथं मच्छीचं स्टॉल आहे. हे खायचं कसं पण पूर्ण मच्छी प्लेट तुम्हाला मिळेल. मच्छी त्यानंतर बाजरीची भाकरी, मच्छी फ्राय सुद्धा आहे आणि मच्छीचा रस्सा सुद्धा मुलांनी बनवून आणलेला आहे. आता पण येणार रे उभा राहून. भरपूर दिवसानंतर मच्छी खातो. पुण्याला असताना मच्छी खाल्ली होती. आज 1 महिना झालो आपण मच्छी वगैरे किंवा नॉनव्हेज खाल्लेलं नाही. जसं की मार्गशीर्ष महिना होता त्याच्यामुळं गावाकडे ह्या गोष्टी चालत नाहीत मार्गशीर्ष महिन्यामुळे. अजय धेंडे हा म्हणतो मच्छी मस्त बनवलेली.
हाय की देतो थांब. पैसे देऊन आला नाही का आजा? काय त्याला का तर जो आज पार्टी देणार होता तोच बोलतो की तुम्ही 500 रुपये सोडा, मी त्यांना कॅश देतो. इथं झाल्या चोराच्या उलट्या बॉम्बा. पैशावाली माणसं होय, काय करणार? शेठ लोक तुम्ही पोटासाठी नाही खायचं, पोरांना आनंद भेटला पाहिजे म्हणून खायचं. मित्रांनो फायनली आपण जे आता मच्छी खाल्ली आहे, मच्छी फ्राय खाल्ली, ते फक्त 6 पीसेस दिलेले आणि ते फक्त 60 रुपयाला 6 पीसेस दिलेत. त्या मुलांनी जे स्टॉल लावलाय ते भरपूर स्वस्त असं लावलेलं आहे. तर मी जिंतीतील सर्व ग्रामस्थांना नेक्स्ट टाईमला म्हणजे बोलू इच्छितो की इथं तुम्ही या. इथं आल्याच्या नंतर तुम्ही त्या मुलांचं ॲटलिस्ट या मुलांच्या जे आत्ता जे त्यांनी जे उपक्रम राबवले ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही प्रतिसाद द्या. फायनली गाईज आपण आता दुसऱ्या ठिकाणी जातो बिर्याणी खाण्यासाठी. जसं की तुम्हाला मी सांगितलं, प्रत्येक ठिकाणाहून जाऊन मी मुलांनी जे ज्या ठिकाणी बिर्याणीचे स्टॉल आहेत त्या पदार्थांची टेस्ट करेल. मित्रांनो बघू शकता इथं या मुलांनी सुद्धा स्टॉल लावला होता. सकाळपासून आत्तापर्यंत ह्या मुलाचा जवळपास 3000 रुपयाचा बिझनेस झाला आहे. तर गावातील लोकसुद्धा या ठिकाणी भरपूर चांगला असा प्रतिसाद देताना आपल्याला दिसत आहे. कारण 3000 रुपयाचा बिझनेस सकाळपासून म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, जे की आज शहरामध्ये सुद्धा एवढ्या प्रमाणामध्ये लगेचच्या लगेच सेल होत नाही. फायनली मित्रांनो आपण आता दुसऱ्या बिर्याणीचं स्टॉल शोधतोय. एवढ्या क्राऊडमध्ये लगेचच्या लगेच समजणं पॉसिबल नाही की कोणत्या ठिकाणी कोणता स्टॉल आहे. त्यांच्याकडे काय तुमच्याकडे दुर्वा काय लावलं? काय तुझ्याकडं? एक प्लेट बनव. जास्त तिखट नको तू बनव. बनवूनच ठेवली तिने बघ. कोपऱ्यात तर चुकीच आहे. जेवढे पण स्टुडंट आहेत तेवढे गावातले असल्यामुळे त्यांची मस्कर वगैरे आम्ही करतोय. दुर्वीला घे ना ती वाढताना बेडताना. दुर्वीला घेतली ना, आहे ना दुरी? घे ना वरती, घे ना. काय वरती काय एक्स्ट्रा टाकते का? चम्मच 10 रुपयाला बेरी तिला काही, फक्त 10 रुपयाला. मग 20 रुपयाला आहे. 15 रुपयाला दे. घरी ये, तुझं आकेलच नाव सांगतो. हा की बार्गेनिंग स्टाईल बघायची का मित्रांनो? 40ला थाप होती फुल इथं. बार्गेनिंग स्टाईल बघा फक्त. 40ला फुल होती. ओके संपली की आता? ते पुरीकडनं फुल बिर्याणी आण ना, 50-60 रुपये म्हणते फुल बिर्याणीचं. जा ना 50 रुपयाने आण. त्यांचं स्टॉल आहे त्यांचं. असली इथं येऊन सुद्धा ही असली बार्गेनिंग करतात बघा. हे बी चांगली लागते. परत पहिल्यापासून चालू झालं. अच्छा पहिल्यापासून चालू झाला. कोणतं पण चालू तर झालाय. पाणी नाही का प्यायचं? फिल्टरच आहे का? मग काय काढलं काय? खंड्याचं मासे एक नंबर लागलं. मस्त. 60 रुपयाला फुलं येतं, 30 रुपयाला हाफ येतं. 6 पीस येतं 60 रुपयात. 60 रुपयात 6 पीस. बिर्याणी स्टॉल बघ. काय आहे ना काय बिर्याणी आहे की संपलेली आहे का बिर्याणी? दम बिर्याणी. दम बिर्याणी इथं संपली होय. मटन त्या चिकनचं पीसच नाही ठेवलं त्यांनी, नुसतं भाग किती रुपयाला? चिकन नाही म्हटलं 10 रुपयाला द्या पाहिजे. हा चला चला काय करा सांगा लवकर. काय करायचं?
जमते का आता आम्ही कुठून आणायचं चिकनचं वीस आहे का नाही का? नसल्यावर कुठून आणायचं? राहून दे राहून द्या राहून द्या राहून द्या. नाही राहू द्यायची द्या. तुम्हाला कळलं की आम्हाला नाही द्यायची कळलं की आम्हाला मुद्दाम करताय होय. ही आरबी फोटोग्राफर आहे ना जरा येड्यासारखं करतोय जसं की ह्या लहान मुलांची सुद्धा चेष्टा करतोय प्रत्येक गोष्टीमध्ये बार्गेनिंग करतोय. मला बी नाही अंडा बुर्जी स्टाईल हा सांग कशी कशी 2 बैल तोडायचे कांदा टमाटा मिरची कोथिंबीर सगळं टाकायचं. पण आता तू स्टॉल लावाय तू बारका पण नाही की राहिला खायला बारीक मोठं काय नसतं बनवायला बनवायला मग काय तुझं बारकीच माणसं तिथं बनवतात. कुठे बनवणार? ठीक उपक्रम कोणाचा आहे? हे शाळेंचा आहे विद्यार्थ्यांचा आहे पण विद्यार्थी. त्यात एखादं वेगळं पाहिजे ना काहीतरी. हा माझी विद्यार्थी म्हणून हा बोलतोय की मी अंडा बुर्जी स्टॉल लावतो. फायनली आपण दुसऱ्या स्टॉलला आलो जिथं आपल्याला बिर्याणी खायची. खाली बसतो मांडी खाली इथं बस. अरे यार ही कस्टमर ही ओनर दुसरा झाला. ओनर दुसरा आला ओनर बसलाय खाली. ओनर कुठे? ही 2 ओनर आहेत आणि सध्या स्टॉलवर दुसराच ओनर आला. हा मी खाणार आहे. काय special? मी पण खाणार. हा एक खाणार. नंबर बिर्याणी आहे, 3 प्लेट आहे. 1 नंबर बिर्याणी. बनतात ना 3 प्लेट चिंगसपणा घरची नाही तर अर्धा मला भूक लागली. तसं नसतं बिर्याणी चिकनचं पीस किती ह्याच्यावर बिर्याणीची किंमत ठरते बरं आहे. आता ह्यातल्या क्वांटिटीला कमी दिली होता तांदळाची. गाईच आपण आता आलोय दुसऱ्या बिर्याणी स्टॉलला. तिथं बिर्याणीचा वास 1 नंबर येतो 1 नंबर. कितीला ही? 40ला फुल. होय ह्यांच्याकडे एकदम स्वस्त आहे. तिकडे 60ला म्हणून 40 वाली बघत आलो इकडे. 40ला पण एकदम मस्त वास येतो. आपण सगळ्यांना टेस्ट करायला एक प्लेट द्यायला पाहिजे होता. सगळ्यांना टेस्ट करण्यासाठी फुकट 1 प्लेट द्या. ह्या बारक्याला दे ना. झोपलाय तो याचा बारक्याने खाल्ले भरपूर ना आता झोपला इथं सुस्तावलाय तो. सोन्या भेळवाला भांड फोडून फक्त ती बाहेर काढू नका चमच्यामध्ये झालं. फायनली गाईज आता आपण इथून जातोय. जवळपास इथं आपण 1.5 ते 2 तास स्पेंड केलेले आहेत आणि संपूर्ण बिर्याणी झालं नंतर भजी आणि चहाचा सुद्धा आपण इथं आनंद घेतलेला आहे. तर ज्या प्रकारे इथं उपक्रम राबवला गेला आहे आणि त्या मुलांच्या हाताने जे बनवलं त्याला खूप चांगली चव होती. तर हे ज्या प्रकारे आपल्या SU राजे भोसले हायस्कूलमध्ये जे उपक्रम राबवले जातात ते नक्कीच विद्यार्थ्यांसाठी चांगले आहेत आणि त्यांच्या कलागुणांना वावसुद्धा दिलं जातं. तर फायनली आज आपण 31st सेलिब्रेशन आपण अशाच उपक्रमातून पूर्ण केलेलं आहे. तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जेणेकरून आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला न्यू व्हिडिओ आलेले अपडेट येत राहील. टिल द टाईम टेक केअर बाय बाय.